तर राष्ट्रीय उद्यानात आम्ही गेलो होतो अभ्यास करण्यासाठी आणि तिथे अचानक मी असं पाहिलं की झाडावर एक असा पोपटांचा थवा पाहिला आणि म्हटलं अगं बाई एवढे पोपट, म्हणजे मला असं राहवलंच नाही, असं एवढे पोपट बघितले आणि मी म्हटलं त्यांना आपण ऑब्झर्व करूयात. तर सगळे पोपट एकत्रितपणे ए पोपट विठू 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 असं करत होते. म्हणजे महाराष्ट्रीयन पोपट. हीच तर घाई होते ना आपली. अहो सगळे पोपट उत्तरेकडचे होते, इथे स्थलांतरित झालेले महाराष्ट्रात. नाही, स्थलांतरित झालेले, पण आपली भाषा म्हणजे विठू विठू असं बोलत होते ना. अहो त्यांना इथं राहायचंय ना. मग शिवाय इथल्या पक्षाची भीती, हा? इथल्या लोकल पक्ष्यांची भीती, अनुस्वार पक्ष्यांची भीती. हा म्हणून ते इथल्या अस्सल मुंबईकर पोपटांसारखं इथली भाषा शिकले आणि म्हणाले ए पोपट विठू विठू विठू. इंटरेस्टिंग आहे. निरीक्षण. पण हे सगळं तुम्ही असं ओळखता कसं, म्हणजे हे महाराष्ट्रीयन पोपट नाही हे तुम्हाला कसं कळलं? सगळे कळपाने राहत होते ना. आणि शिवाय एक पेरू तिघा चौघात वाटून खात होते. तिकडेच मला कळलं हे उत्तरेकडचे पोपट असणार. निरीक्षण. निरीक्षण. म्हणजे खरंच आज एक नवीन माहिती तुम्ही मला आणि प्रेक्षकांना दिलीत.